नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री ह्या चॅप्टरचा पेज नंबर 94 वरचा 5.3.6 हा पॉईंट घेतला होता, व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. आता याच्यामध्ये व्हेरिएशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स दे आर द क्वांटिटेटिव्हली डिफरंट असं आपण सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक ग्राफ घेतला होता आपण, मोलार कंडक्टिव्हिटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन फॉर द वीक इलेक्ट्रोलाइट्स अँड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि ह्या ग्राफच्या आधारे आपण दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीज ह्या कम्पेअर केल्या होत्या, बरोबर आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत आपण सांगितलं होतं ॲट द कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलार ऑर ॲट कॉन्सन्ट्रेशन 0.0001 मोलार सोल्युशन. म्हणजे जेव्हा आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं डायल्यूशन करत जाऊ, डायल्यूशन केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे काय होते, रॅपिडली डिक्रीज होते. बट ॲज द कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस इट्स मोलार कंडक्टिव्हिटी रॅपिडली इन्क्रीजेस. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत आपण हा जो ग्राफ काढला होता, मोलार कंडक्टिव्हिटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, हा ग्राफ आपल्याला लिनियर ग्राफ भेटला होता, ज्याचं आपण एक्स्ट्रापोलेशन करून, त्या ग्राफला एक्स्ट्रापोलेशन करून झिरो कॉन्सन्ट्रेशनला इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आपण कशाची व्हॅल्यू काढली होती, लॅम्बडा नॉटची किंवा लॅम्बडा झिरोची. आणि ह्याला म्हणलं होतं आपण मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. आता याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 0.001 ऑर 0.0001 मोलार सोल्युशन, this the dilution after that concentration, the dilution of the strong electrolyte has no effect on the value of molar conductivity. And when dilution takes place at the concentration value having the zero concentration, at that time the molar conductivity calculated is called as molar conductivity at zero concentration, and that is denoted by the symbol lambda naught. त्याच्यामध्ये द मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे, मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द मोलार कंडक्टिव्हिटी इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट द झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर ॲट इन्फानाईट डायल्यूशन. इन्फानाईट डायल्यूशन म्हणजे आपण खूप जास्त डायल्यूशन करत गेलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी झिरो होईल. त्या झिरो कॉन्सन्ट्रेशन नंतर जर आपण त्या सोल्युशनचं डायल्यूशन केलं तर त्या डायल्यूशनचा त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या कॉन्सन्ट्रेशनवर म्हणा किंवा त्याच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूवर म्हणा काहीही परिणाम होणार नाही. मग जेव्हा झिरो कॉन्सन्ट्रेशनपर्यंत आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं कॉन्सन्ट्रेशन झिरो कॉन्सन्ट्रेशन होईपर्यंत डायल्यूशन केलं, ॲट दॅट टाईम विथ द हेल्प ऑफ ग्राफ, लिनियरिटी जी आहे, लिनियर ग्राफ जो आपल्याला मिळाला आहे, तो ग्राफ जर आपण एक्स्ट्रापोलेशन केला ऑन द वाय ॲक्सिस, then we have to get the value of lambda naught, and this lambda naught value is called the molar conductivity at zero concentration. त्याच्यानंतर 19th सेंचुरीमध्ये आपण कोहलरचा एक नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स कोहलरने केल्यानंतर त्याला एक असं आढळून आले की तो फॉर्म्युला जो आहे तुम्ही या ठिकाणी लिहिला आहे पावरती, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए इन अंडर स्क्वेअर रूट सी. तर याचा मिनिंग जो आहे तो मिनिंग काय आहे, द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स व्हॅरीज लिनियरली. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅरीज लिनियरली. लिनियरली व्हॅरीज होते कशाच्या सोबत, विथ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅरीज लिनियरली विथ द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हा आपण लॉ कालच घेतलेला आहे, थोडंसं त्याचं रिव्हिजन घेऊयात आपण लक्षात. आणि तो लॉ आपण कसा लिहिला, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा नॉट मायनस ए अंडर स्क्वेअर रूट सी, वेअर लॅम्बडा इज मोलार कंडक्टिव्हिटी ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन, म्हणून आपण त्याला लॅम्बडा नॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन अँड हिअर ए इज द कॉन्स्टंट. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत घेतलं होतं आपण. वीक इलेक्ट्रोलाइट्सचा जो आपल्याला ग्राफ मिळाला आहे, मोलार कंडक्टिव्हिटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज नॉट द लिनियर ग्राफ. अँड व्हेन वीक इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन जे आहे, जेव्हा आपल्याला 0.001 मोलार किंवा 0.001 मोलार हे कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जेव्हा आपण वीक इलेक्ट्रोलाइट्सला डायल्यूट करू, बट ॲट दॅट टाईम लॅम्बडा व्हॅल्यू मीन्स मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट is less than or is lower than
than the value of lambda naught. बघा आता या ठिकाणी 0.001 मोलार किंवा 0.001 मोलार पर्यंत आपण वीक इलेक्ट्रोलाइट्सचं डायल्युशन केल्यानंतर आपल्याला ह्या डायल्युशनला किंवा ह्या कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइट्सची जी मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आहे इट इज ऑलवेज लोअर दॅन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा नॉट. दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. तर याच्यामध्ये आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटरमाइंड करू शकतो आपण बाय एक्स्ट्रापोलेशन ऑफ द लिनियर पार्ट ऑफ द लॅम्बडा वर्सेस अंडर स्क्वेअर रूट सी. And this curve is shown as figure 5.1. This method cannot be used in case of the weak electrolytes but by using the Kohler's law. याच्या पुढे जो आपण एक Kohler's law घेणार आहोत. By using the Kohler's law, that law is useful for calculating the lambda naught values of weak electrolytes. Kohler's law चा उपयोग करून आपण लॅम्बडा नॉट व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या काढू शकतो. आणि तो Kohler's law काय आहे तो आपल्याला कोहलरच लॉ घ्यायचा आहे. आता कोहलरच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. हा लॉ काय आहे? हा लॉ युजली आपण युजफुल आहे. कशाच्यासाठी आपण युजफुल आहे तो लॉ? लॅम्बडा नॉट व्हॅल्यू काढण्यासाठी वीक इलेक्ट्रोलाइट्सची. लक्षात. तर याच्यानंतर आपल्याला घ्यायचा हा पॉईंट दॅट इज द पॉईंट नंबर 5.3.7. हा पॉईंट नंबर काय आहे? 5.3.7 ऑन पेज नंबर 94. That is the Kohler's law of independent migration of ions. Kohler's law of independent migration of ions. याच्यामध्ये बघा इंडिपेंडंट शब्द आलाय, मायग्रेशन आलाय. कशाचं मायग्रेशन? आयन्स. लक्षात. जेव्हा एखाद्या इलेक्ट्रोलाइटला आपण सोल्युशनमध्ये डिझॉल्व करतो, वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोलाइटचे काय तयार होतात? आयन्स तयार होतात. अँड दॅट आयन्स आर ऑफ टू टाइप्स. कॅटायन having the positive charge and anion having the negative charge. समजा आपण NaCl घेतलाय. NaCl जेव्हा ॲक्वेस सोल्युशनमध्ये आपण त्याला डिझॉल्व करतो आपल्याला Na प्लस आणि प्लस Cl मायनस आयन्स मिळतात. बरोबर आहे. आता हा कॅटायन झाला, हा अनायन झाला. याचा को आयन कोणता आहे? Cl मायनस म्हणजे सोबतचा आयन. आणि Cl मायनसचा को आयन कोण आहे? Na प्लस. आता इथे इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स दिले. इंडिपेंडंट म्हणजे Na प्लस हा कॅटायन हा इंडिपेंडंट आणि दुसरा Cl मायनस हा अनायन हा इंडिपेंडंट आहे. जेव्हा दोघांना आपण एकत्र करू त्यांना आपण इंडिपेंडंट आयन म्हणणार नाही. म्हणून या लॉला काय म्हणले? कोहलरच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. इंडिपेंडंटली ते काय होतात? सोल्युशनमध्ये मायग्रेट होतात. त्याच्यामध्ये बघा याचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे. दिस इज द स्टेटमेंट ऑफ कोहलरच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. परीक्षेमध्ये विचारतात स्टेट अँड एक्सप्लेन कोहलरच लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये स्टेटमेंट काय आहे? ॲट इन्फानाइट डायल्युशन हा शब्द याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ॲट इन्फानाइट डायल्युशन किंवा ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. इन्फानाइट डायल्युशन म्हणजे सांगितलंय तुम्हाला मी, जेव्हा आपण जास्त 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 वॉटर एखाद्या सोल्युशनमध्ये ॲड करत जातो तेव्हा एक असं आपल्याला स्टेज मिळते ज्या स्टेजला त्या डायल्युशनचा त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर किंवा त्याच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूवर काहीही परिणाम होत नाही. त्याला म्हणायचं ॲट इन्फानाइट डायल्युशन ईच आयन मायग्रेट्स. ईच म्हणजे कॅटायन किंवा अनायनपैकी ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ को आयन. प्रत्येक आयन हा त्या सोल्युशनमध्ये मायग्रेट होतो इंडिपेंडंट ऑफ को आयन. को आयन सांगितले मी. कॅटायनचा को आयन अनायन आणि अनायनचा को आयन कॅटायन. त्याचा सोबतीचा आयन कॅटायनचा अनायन, अनायनचा कॅटायन. त्याच्यामध्ये ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ को आयन अँड कॉन्ट्रीब्युट्स. आणि काय कॉन्ट्रीब्यूट करतो? कॉन्ट्रीब्युट्स टू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट. इंडिपेंडंटली मायग्रेट होतो आणि टोटल मोलार कंडक्टिव्हिटी त्या सोल्युशनची काढताना त्याचं कॉन्ट्रीब्युशन सेपरेट असते. प्रत्येक आयनचं कॉन्ट्रीब्युशन सेपरेट असते व्हेन वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन. ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडंट ऑफ को आयन अँड कॉन्ट्रीब्युट्स टू टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ अदर आयन. बघा इंडिपेंडेंटली मायग्रेट होतो अँड इट इज
irrespective conductivity of an electrolyte, total molar conductivity, it contributes to the total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of other ion. दुसऱ्या आयनचे नेचर काय आहे त्याच्यावर त्याची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही इंडिपेंडंट असते. टू विच इट इज असोसिएटेड, म्हणजे कोणत्या को आयन सोबत तो असोसिएट झालेला आहे. आता या ठिकाणी Na+ सोबत कोण असोसिएट असेल, NaCl जर इलेक्ट्रोलाइट घेतलं Cl- सोबत कोण असोसिएट असेल Na+. हा सेपरेट याची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची, Cl- ची सेपरेट मोलार कंडक्टिव्हिटी काढायची, दोन्ही मोलार कंडक्टिव्हिटीची बेरीज करायची. दॅट गिव्स the total molar conductivity of that electrolyte, and this is the Kohler's law of independent migration of ions. बघा डबल एकदा पाहायचं स्टेटमेंट. At infinite dilution each ion migrates independent of co-ion and contributes to total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of other ion to which it is associated. This is the statement of Kohler's law of independent migration of ions, and that Kohler's law have the formula, that is lambda naught is equal to n plus lambda naught plus. बघा हा सुद्धा लॅम्बडा आहे, हा मोठा लॅम्बडा आणि हा स्मॉल लॅम्बडा. लक्षात, हा लॅम्बडा कशासाठी आहे, टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन, and this lambda symbol is used for the small conductivity किंवा conductivity of separate ions in that solution. सेपरेट आयन्स साठी म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्सची कंडक्टिव्हिटी दर्शवण्यासाठी आपण हा स्मॉल लॅम्बडा यूज करणार. अँड दिस लार्ज लॅम्बडा, हा लॅम्बडा कशासाठी यूज करणार आपण, जो मोठा सिम्बॉल आहे लॅम्बडाचा, दॅट इज यूज्ड फॉर डिनोट द टोटल कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. आणि हे आपण हे कॉन्ट्रीब्युशन जे असेल कॅटायन्सचं आणि अनायन्सचं मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये जे काय कॉन्ट्रीब्युशन असेल, दॅट स्मॉल कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स दॅट आर डिनोटेड बाय युझिंग धिस स्मॉल लॅम्बडा. लक्षात, या ठिकाणी आपण सिम्बॉल काय घेतली बघा, लॅम्बडा नॉट इज इक्वल टू n प्लस लॅम्बडा नॉट प्लस प्लस n मायनस लॅम्बडा नॉट मायनस. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी of an electrolyte at zero concentration or at infinite dilution. तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये n प्लस काय, लॅम्बडा प्लस काय, n मायनस काय, लॅम्बडा मायनस काय, इथे खाली लिहिले पहा वेअर लॅम्बडा प्लस इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन. लॅम्बडा प्लस मी तुम्हाला पहिले सांगितले की लॅम्बडा प्लस आणि लॅम्बडा मायनस, छोटे लॅम्बडा प्लस छोटा लॅम्बडा मायनस हे आपण सेपरेट त्यामध्ये कॅटायन्स आणि अनायन्स त्यांची मोलार कंडक्टिव्हिटी रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो. Lambda plus is the molar conductivity of cation, lambda minus is the molar conductivity of anion, n plus is the number of moles of cation, n plus number of moles of cation, and n minus that is the number of moles of anion. बरोबर आहे, lambda n plus lambda naught is equal to n plus lambda naught plus plus n minus lambda naught minus. लक्षात, याच्यामध्ये n plus n minus, n plus that is the number of moles of cation, n minus number of moles of anion, n naught plus lambda naught plus it is the molar conductivity of cation, and lambda naught minus it is the molar conductivity of anion. And this is the Kohler's law of independent migration of ions. लक्षात, त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन्स ऑफ कोहलर्स थेरी. कोहलर्स लॉ घेतला आहे किंवा आपण कोहलर्स थेरी म्हणतो आपण त्याला, त्याचे ॲप्लिकेशन्स काय. आताच मी एक तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितले जे ग्राफिकली आपण लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत काढू शकत नाही. बरोबर आहे, ती लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइट्सची आपण ह्या लॉने काढू शकतो. पहिला ॲप्लिकेशन बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ कोहलर्स थेरी. द थेरी कॅन बी यूज्ड टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. समजा एखाद्या इलेक्ट्रोलाइटची आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची आहे, तेव्हा जेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, झिरो असेल, म्हणजेच ॲट इन्फानाईट डायल्युशन ऑर ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. तर त्यावेळेस आपण त्या इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ही कशाने काढू शकतो, कोणत्या लॉने, कोहलर्स लॉ. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिले बघा, लॅम्बडा नॉट KClचा जर काढायचा असेल आपल्याला,
लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ KCl हा एक इलेक्ट्रोलाइट आहे, बरोबर आहे. लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू आपण या कोहलर लॉच्या साहाय्याने काढू शकतो, लक्षात. मग लॅम्बडा नॉटला काय म्हणलं आपण, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन ऑर मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. तर या ठिकाणी आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतला आहे, लक्षात. तो इलेक्ट्रोलाइट कोणता आहे, KCl हा इलेक्ट्रोलाइट घेतला आहे. तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये KCl मध्ये 2 आयन्स आहेत, K+ आहे आणि Cl- आहे. मग ह्याची ॲट इन्फानाइट डायल्युशन आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, आता याच्यामध्ये Kचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 आहे. हा KCl जेव्हा ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपण त्याचं डिसोसिएशन करतो आपल्याला K++ Cl- मिळतात. आता या ठिकाणी काय नाही, म्हणजे याचा नंबर ऑफ मोल 1 आहे, याचा नंबर ऑफ मोल 1 आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला N+ आणि N- लिहायची गरज नाही, कारण त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 आहेत. लिहा किंवा लिहू नका, काही फरक पडत नाही. म्हणून आपण डायरेक्ट काय लिहिणार, या ठिकाणी लॅम्बडा नॉट K+ लॅम्बडा नॉट Cl-. लक्षात. तर टोटल जर फॉर्म्युला तुम्ही वापरला, आपण टोटल फॉर्म्युला वापरला तर इथे काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ N+ प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ N-, आणि इथं N+ ची व्हॅल्यू 1 आहे, N- ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे. म्हणून डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरणार, लॅम्बडा नॉट KCl कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला लॅम्बडा नॉट K+ लॅम्बडा नॉट Cl-. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे दे आर नॉट इन्व्हॉल्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा नॉट व्हॅल्यू. ओनली वी हॅव टू टेक द मोलार कंडक्टिव्हिटी ड्यू टू द K+ आयन्स अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ड्यू टू द Cl- आयन्स. त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट BaOH ट्वाइस बेरियम हायड्रॉक्साईडचा जर आपल्याला लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू काढायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल. आता या ठिकाणी BaOH ट्वाइस डिसोसिएशन आपल्याला करता आलं पाहिजे. BaOH ट्वाइस, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एका OH ग्रुपवर कोणता चार्ज असतो, 1- चार्ज. हायड्रॉक्झिल ग्रुपवर 1- चार्ज, 2 हायड्रॉक्झिल ग्रुपवर म्हणून 2- चार्ज. तर BAवर काय असतील 2+ चार्जेस, Ba2+ 2OH- असं त्याचं आयनायझेशन होईल, बरोबर आहे. मग या ठिकाणी N+ ची व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन इज इक्वल टू 1 आहे, पण N- ची व्हॅल्यू ही किती आहे, 2 आहे, बरोबर आहे. N+ ची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन 1 आहे, तर काय नाही म्हणजे किती आहे, इथं 1 आहे त्याचं नंबर ऑफ मोल. आणि OH- नंबर ऑफ मोल्स ऑफ अनायनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहू शकतो, लॅम्बडा नॉट Ba2+ आयन्स प्लस 2 इंटू लॅम्बडा नॉट OH- आयन्स. लक्षात. इथं N+ ची व्हॅल्यू काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणून आपण इथे N+ ची व्हॅल्यू लिहिलेली नाही. म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, मग लॅम्बडा नॉट ऑफ BaOH ट्वाइस इज इक्वल टू लॅम्बडा नॉट ऑफ Ba2+ आयन्स प्लस 2 इंटू लॅम्बडा नॉट ऑफ OH- आयन्स. लक्षात. तर असं आपल्याला कोणताही इलेक्ट्रोलाइट जरी दिला तर त्याचं आयोनायझेशन करायचं आणि त्या आयोनायझेशनवरनं त्याची लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते ॲट इन्फानाइट डायल्युशन ऑर ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हे पहिलं ॲप्लिकेशन आहे कोहलर्स लॉचं. बाय युझिंग दिस लॉ वी कॅन कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ एनी इलेक्ट्रोलाइट ॲट द इन्फानाइट डायल्युशन ऑर ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये Nची व्हॅल्यू कॅटायनची आणि अनायनची 1 आहे, आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये कॅटायनची नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू 1 आहे, परंतु अनायन्सच्या नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू जर 2 असेल त्या ठिकाणी आपण या पद्धतीने त्याचा फॉर्म्युला लिहून त्याची लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सेकंड ॲप्लिकेशन काय, मग सेकंड ॲप्लिकेशन, आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूसुद्धा कॅटायनच्या आणि अनायन्सच्या ह्यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूसुद्धा केव्हा कॅल्क्युलेट करतो आपण, इन्फानाइट डायल्युशनला किंवा झिरो कॉन्सन्ट्रेशनला. बाय नोईंग द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ द आयन्स ॲट द इन्फानाइट डायल्युशन लॅम्बडा नॉट व्हॅल्यूज ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन आहे, द थेअरी इज पर्टिक्युलरली युजफुल इन कॅल्क्युलेटिंग लॅम्बडा नॉट व्हॅल्यूज ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. बघा, वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या लॅम्बडा नॉटच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू शकतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या लॅम्बडा नॉट व्हॅल्यूजवरनं.
त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे बघा खाली. वीक इलेक्ट्रोलाइट घेतला या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड. आपल्याला माहिती आहे ॲसिटिक ॲसिड हा ऑर्गॅनिक ॲसिड आहे लक्षात. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिक ॲसिड इज द वीक ॲसिड. त्या ॲसिटिक ॲसिड जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे लक्षात, त्याच्या लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू हे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचा उपयोग करून कॅल्क्युलेट करू शकतो. असं हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. The theory is particularly useful in calculating lambda naught values of the weak electrolytes from those of strong electrolytes. For example, lambda naught of acetic acid. Lambda naught of acetic acid. This can be calculated. Lambda naught value of acetic acid can be calculated by using the strong electrolytes, and that strong electrolytes are HCl, NaCl and CH3COONA. HCl, NaCl and CH3COONA ह्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या लॅम्बडा नॉटच्या व्हॅल्यूचा उपयोग करून आपण एका वीक इलेक्ट्रोलाइटच्या मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. असं हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणते घेतलेत आपण, स्ट्रॉंग ॲसिड घेतला आहे, त्याच्यानंतर हा सॉल्ट घेतला आहे आणि हा सुद्धा सॉल्ट आहे. सोडियम क्लोराईड इज ऑल्सो सॉल्ट अँड सोडियम ॲसिटेट इज ऑल्सो सॉल्ट, अँड सॉल्ट्स दे आर द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आता ह्याच्यामध्ये आता ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण घेऊयात. तर लॅम्बडा नॉट व्हॅल्यू जी आहे ॲसिटिक ॲसिडची ही आपण कॅल्क्युलेट करणार. लॅम्बडा नॉट व्हॅल्यू HClची प्लस लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ CH3COONA अँड मायनस लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ NaCl. बघा फॉर्म्युला कसा लिहिला आहे, लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ HCl प्लस लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ CH3COONA मायनस लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ NaCl इज इक्वल टू. तर ह्याची व्हॅल्यू कशी काढायची आपण लिहिणार. तर इथं प्रत्येकाचे आयन्स हे सिंगल सिंगल असतील. H प्लस Cl मायनस HClचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय मिळेल आपल्याला, H प्लस Cl मायनस, म्हणजे इथं नंबर ऑफ मोल कॅटायनचं 1 आहे, अनायनचं 1 आहे. त्याच्यानंतर CH3COONA ह्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला मिळेल CH3COO मायनस प्लस Na प्लस, म्हणजे परत या ठिकाणी नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू कॅटायन अनायनची 1 1 आहे. त्याच्यानंतर NaClचं जर आपण आयनेशन केलं आपल्याला मिळेल Na प्लस प्लस Cl मायनस. या ठिकाणी सुद्धा नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे या ठिकाणी n ही संख्या नाही लिहिली तरी चालते, कारण त्याच्या व्हॅल्यूज किती आहेत प्रत्येकामध्ये 1 1 व्हॅल्यूज आहेत. मग HClचं कॅल्क्युलेशन करताना आपण काय लिहिणार इथं, लॅम्बडा नॉट ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ Cl मायनस. हे कशाचं आपण लॅम्बडा नॉट काढलं, हे लॅम्बडा नॉट ऑफ HCl मध्ये फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा नॉट ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ Cl मायनस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस. बरोबर आहे. मायनस मायनस इन ब्रॅकेट लिहा किंवा मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट Cl मायनस. आता इथे तुम्हाला डायरेक्ट दिले मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस आणि मायनस प्लस मायनस लॅम्बडा नॉट, हे मायनस प्लस मायनस लॅम्बडा नॉट Cl मायनस. आपण हे सोडून घेऊयात. लॅम्बडा नॉट H प्लस प्लस लॅम्बडा नॉट Cl मायनस प्लस लॅम्बडा नॉट CH3COO मायनस प्लस लॅम्बडा नॉट Na प्लस. ह्या मायनसने हा ब्रॅकेट सोडून घ्या. मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस मायनस प्लस मायनस लॅम्बडा नॉट Cl मायनस. तर या ठिकाणी सारखे जे आहेत ते कॅन्सल करा. लॅम्बडा नॉट Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट Na प्लस आहे, हा मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस. कॅन्सल करायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी कॅन्सल केले. त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट Cl मायनस प्लस आहे हा, आणि हा लॅम्बडा नॉट Cl मायनस मायनस आहे. बरोबर आहे. एक प्लस व्हॅल्यू आहे, एक मायनस आहे, हे कॅन्सल होतील. हे एक प्लस आहे, एक मायनस आहे, हे व्हॅल्यूज कॅन्सल होतील. म्हणजे काय उरलं या ठिकाणी, या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला जर लिहिला, लॅम्बडा नॉट CH3COOH is equal to lambda naught HCl plus lambda naught CH3CONA minus lambda naught NaCl is equal to, हे आपण त्याचे लॅम्बडा नॉटचा कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला लिहिला आहे. त्याच्यानंतर
सिम्प्लिफिकेशन करताना मायनसने आपण हा सिम्बॉल सोडून घेतला आहे. इथं काय उरलं मग आता लॅम्बडा नॉट एच प्लस lambda naught CH3COO minus ions, and that gives the lambda naught value of CH3COOH. बघा याचे आयन्स काय म्हणतात आपल्याला, CH3COH चे आयन्स काय म्हणतात आपल्याला, CH3COOH. याचं जर आपण ॲक्युरेट सोल्युशन केलं तर आपल्याला आयन्स मिळतात. आता हा आपण बॅकवर्ड फॉरवर्ड घेणार कारण हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, बरोबर आहे. तर आपण ही रिॲक्शन कशी होणार, मग रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार. CH3CO मायनस प्लस H प्लस, म्हणजे याच्यात आपल्याला कॅटायन मिळालं आहे H प्लस, अनायन मिळालं आहे CH3CO मायनस. देअरफॉर लॅम्बडा नॉट ऑफ CH3COOH, आणि या ठिकाणी N प्लस आयन्सची संख्या, N प्लस म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन अँड N मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ अनायन. या दोघांच्या व्हॅल्यूज कशा आहेत, 1 1 आहेत, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी N लिहिलेलं नाही. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल मग, लॅम्बडा नॉट of acetic acid, and that acetic acid is a weak electrolyte. Therefore molar conductivities of weak electrolytes at infinite dilution can be calculated by using the molar conductivities of strong electrolytes, that is HCl, CH3CONA and NaCl. तर या ठिकाणी आपण कोहलर्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स आणि याचे 2 ॲप्लिकेशन्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लॅम्बडा नॉट व्हॅल्यूज जो आहेत काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या यूज करून आपण एका वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू काढू शकतो. लक्षात. त्याच्यानंतर पेज नंबर 95वर पहा, एक तुम्हाला न्यू प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 5.2. आता हा जो लॉ घेतला आहे आपण, पहा हा खूप महत्त्वाचा लॉ आहे. याची थेरी महत्त्वाची आहे आणि याचे न्यूमेरिकलसुद्धा महत्त्वाचे आहे. आता थेरीमध्ये तुम्हाला जर 3 मार्कांना ही थेरी विचारली तर तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन्स आणि त्याचं स्टेटमेंट लक्षात हे लिहिणं जरुरी आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आला तर त्याचं स्टेटमेंट आणि एक ॲप्लिकेशन लक्षात. जर समजा हाच प्रश्न 2 मार्कांना आला तर तुम्हाला ह्या थेरीचे म्हणजेच कोहलर्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स ह्या थेरीचे किंवा ह्या लॉचे ॲप्लिकेशन्स लिहावे लागतील लक्षात. त्याच्यानंतर पेज नंबर 95वर प्रॉब्लेम नंबर आहे 5.2. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI, सिल्वर आयोडाईडची आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला गिवन डेटा काय काय दिलेले आहेत पाहूयात आपण लक्षात. प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत, तरी पण एखादा प्रॉब्लेम मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन दाखवते. पहा, कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI, सिल्वर आयोडाईड ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. If the molar conductivities of NaI, AgNO3 and NaNO3 at 0 concentration are respectively 126.9, 133.4 and 121.5 per ohm square centimeter per mole. तर या ठिकाणी आपल्याला एक वीक इलेक्ट्रोलाइट दिला आहे, दॅट इज AgI, सिल्वर आयोडाईड. याची कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला, लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ AgI कॅल्क्युलेट करायची आपल्याला. आणि ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स दिलेत. त्यापैकी एक आहे NaI, सोडियम आयोडाईड, दुसरा आहे AgNO3, सिल्वर नायट्रेट, आणि तिसरा आहे NaNO3, सोडियम नायट्रेट. यांच्या लॅम्बडा नॉट व्हॅल्यूज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ज्या आहेत त्या आपल्याला त्यांचा उपयोग करून आपल्याला लॅम्बडा नॉट व्हॅल्यू काढायची कशाची, NaIची. तर या ठिकाणी गिवन डेटा काय काय दिलं ते घेऊयात आपण. लॅम्बडा नॉट NaI काय दिलेला आहे, त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट ऑफ AgNO3, आणि तिसरं लॅम्बडा नॉट व्हॅल्यू ऑफ NaNO3. ह्या तिन्ही व्हॅल्यूज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोहलर्सचा कोणता ॲप्लिकेशन आपण उपयोगात आणणार, सेकंड ॲप्लिकेशन जे आहे कोहलर्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. याच्यामध्ये सेकंड जे ॲप्लिकेशन आपण घेतलेलं आहे की एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइट्सची 0 कॉन्सन्ट्रेशनला त्याची मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो जर आपल्याला इतर 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर. आणि त्याच ॲप्लिकेशनवर आधारित हा न्यूमेरिकल आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला NaIचं व्हॅल्यू दिलेले 126.9 पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. त्याच्यानंतर AgNO3ची दिलेली आहे
133.4 युनिट तेच असेल पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. आणि NaNO3 ची दिलेली आहे 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आलिशा, तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरताना आपल्याला तिन्हींचे इक्वेशन्स लिहायचे. कोणत्या तिन्हींचे? लॅम्बडा नॉट NaI कसा कॅल्क्युलेट करणार आपण. या ठिकाणी सुद्धा प्रत्येक इलेक्ट्रोलाइटचा जो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तुम्हाला दिलेला आहे, प्रत्येकाचं जेव्हा आपण आयनायझेशन करू तर प्रत्येकाचे आयन्स आपल्याला नंबर ऑफ मोड्स आपल्याला 1 मिळतील. NaI गिव्स Na प्लस प्लस I मायनस. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे? नंबर ऑफ मोड्स 1 आहे. या ठिकाणी लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. आलं लक्षात. AgNO3 याचं आयनायझेशन केल्यानंतर dissolved in aqueous solution it gives the ions Ag plus plus NO3 minus. कॅटायन Ag प्लस असेल, अनायन NO3 मायनस असेल. आणि NaNO3 चं जेव्हा आपण आयनायझेशन करू तेव्हा आपल्याला आयन्स मिळतील Na प्लस प्लस NO3 मायनस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला? 1 मिळणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये आपण वापरताना डायरेक्ट काय वापरणार आपण? लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ I मायनस. बरोबर आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट ऑफ AgNO3 इट गिव्स लॅम्बडा नॉट ऑफ Ag प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ NO3 मायनस. आणि तिसरा फॉर्म्युला लॅम्बडा नॉट ऑफ NaNO3 इट गिव्स लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ NO3 minus. This is the equation number 1. This is equation number 2. And this is equation number 3. And आपण equation number दिले lambda naught NaI it gives lambda naught Na plus plus lambda naught I minus. Lambda naught AgNO3 it gives lambda naught Ag plus plus lambda naught NO3 minus. And lambda naught NaNO3 it gives lambda naught Na plus plus lambda naught NO3 minus. या इक्वेशनला आपण इक्वेशन 1, 2, 3 असे हे दिलेले आहेत. बघा याचे आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्या व्हॅल्यूज सुद्धा लिहतो आपण. 126.9 133.4 आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे 121.5. दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2 आणि दिस इज इक्वेशन नंबर 3. असे आपण फॉर्म्युला लिहून त्याचा लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू किती दिलेली आहे ते या ठिकाणी लिहिलेले आहे. याच्यामध्ये बघा आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 ॲड करायचे आणि त्याच्यामधनं इक्वेशन 3 काय करायचे? सबस्ट्रॅक्ट करायचे. ॲड इक्वेशन 1 and 2 अँड सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3. वी गेट इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. म्हणजे 1 इक्वेशन आणि 2 इक्वेशन काय करायचे? ॲड करायचे. आणि इक्वेशन 3 त्यामधनं काय करायचं? सबस्ट्रॅक्ट करायचं. देन वी गेट काय मिळेल मग आपल्याला करायचे लॅम्बडा नॉट AgI इज इक्वल टू लॅम्बडा नॉट NaI प्लस लॅम्बडा नॉट AgNO3 मायनस लॅम्बडा नॉट NaNO3. बरोबर आहे. त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट AgI इट गिव्स याचे जे आपण फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले काय? लॅम्बडा नॉट Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट I मायनस प्लस लॅम्बडा नॉट Ag प्लस प्लस लॅम्बडा नॉट NO3 मायनस. या ठिकाणी डायरेक्ट लिहूत आपण मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस मायनस लॅम्बडा नॉट NO3 मायनस. या ठिकाणी बघा सारखे जे आयन्स आहेत ते कॅन्सल करा. प्लस लॅम्बडा नॉट NO3 मायनस लॅम्बडा नॉट NO3 प्लस लॅम्बडा नॉट Na प्लस आणि मायनस लॅम्बडा नॉट Na प्लस. तर आपल्याला काय मिळेल मग? लॅम्बडा नॉट AgI इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? लॅम्बडा नॉट I मायनस प्लस लॅम्बडा नॉट Ag प्लस. म्हणजे आपल्याला लॅम्बडा नॉट AgI जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करता येईल? लॅम्बडा नॉट AgI इज इक्वल टू NaI चा लॅम्बडा नॉट किती दिला? NaI चा 126.9 आणि लॅम्बडा नॉट AgNO3
लॅम्बडा नॉट AgNO3 133.4. या दोघांच्या लॅम्बडा नॉटची काय करायची, ॲडिशन करायची आणि त्याच्यामधनं NaNO3 चा लॅम्बडा नॉटची व्हॅल्यू जी आहे 121.5 ही सबस्ट्रॅक्ट करायची. बघा अगोदर आपण काय करून घेतलंय, लॅम्बडा नॉट AgI म्हणजे आपल्याला लॅम्बडा नॉट I मायनस अँड लॅम्बडा नॉट Ag प्लस या इक्वेशनवरनं मिळते की नाही हे कॅल्क्युलेट केलं. म्हणजे आपल्याला लक्षात आले की एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटचं मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीच्या 0 कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज घेतल्या. मग आता ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. लॅम्बडा नॉट Na काय आहे 126.9, त्याच्यानंतर लॅम्बडा नॉट AgNO3 आहे 133.4 आणि लॅम्बडा नॉट NaNO3 आहे 121.5. या दोघांच्या मोलार कंडक्टिव्हिटीज आहेत 0 कॉन्सन्ट्रेशनची बेरीज करायची आणि त्याच्यामधनं NaNO3चं जे मोलार कंडक्टिव्हिटी आहे ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रॅक्ट करायचं. तर याचं उत्तर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इट गिव्स द व्हॅल्यू मीन्स लॅम्बडा नॉट AgI इज इक्वल टू लॅम्बडा नॉट AgI कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आहे 138.8 पर ओहम स्क्वेअर सेंटीमीटर पर मोल. आणि हे आपल्या न्यूमेरिकलचा प्रॉब्लेम नंबर 5.2चा हे आन्सर असेल. तुम्हाला हा न्यूमेरिकल सोडून दिलेला आहे, तरीसुद्धा मी घेतला आहे तुम्हाला तो न्यूमेरिकल. त्याच्यानंतर खाली दिले बघा ट्राय धिस, हा एक तुम्हाला न्यूमेरिकल दिला आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 5.3 आणि प्रॉब्लेम 5.4 लक्षात. हा सोडून प्रॉब्लेम 5.4 जर आहे 4 जो आहे ना तो आपण घेणार आहे 5.3.8 नंतर. पहिला आपण त्याची थेरी घेऊयात. त्यांनी काय केले पुस्तकामध्ये अगोदर प्रॉब्लेम दिल्या आणि नंतर त्याची थेरी दिली लक्षात. आपण काय करूयात, प्रॉब्लेम 5.4 हा थेरी 5.3.8 झाल्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आहेत ना त्याची अगोदर थेरी म्हणजे त्याचा फॉर्म्युला घेऊयात आणि त्याच्यानंतर तो न्यूमेरिकल घेऊयात. पण आता जो मी न्यूमेरिकल घेतला आहे तुम्हाला प्रॉब्लेम 5.2 तर ह्याच्यासारखाच प्रॉब्लेम 5.3 आहे, तर तो तुम्ही सॉल्व करून घ्या. आणि या ठिकाणी आपण आज थांबूयात. धन्यवाद.